अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आज जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आपल्या पक्षाचे तालुका प्रमुख सन्माननीय माऊली शेठ खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी जुन्नर तहसील कार्यालयावरती तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी पक्षाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिकांचं, माता भगिनींचं मी पक्षाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहिलं की यावेळेस ओला दुष्काळ हा झालेला आहे, हा सरकारने जाहीर करावा आणि जे शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर कर्ज आहे ती कर्जमाफी करावी अशी मागणी पूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. त्यातल्या त्यात आपला जुन्नर तालुका हा अतिवृष्टीचा भाग आहे. आणि राहिला विषय बिबट्यांचा, तर आमच्या पूर्व पट्ट्यामध्ये माऊली शेठ हा जो बिबट प्राणी आहे यांनी कुत्रा हा विषय ठेवला नाही. कुत्र्याने एवढे वाणी साहेब बिबटे आमच्या भागामध्ये झालेले आहे. महिलांवर हल्ले होतात, जनावरांवर हल्ले होतात आणि अतिशय या ठिकाणी दहशतीचं वातावरण आमच्या पूर्व पट्ट्यामध्ये नव्हे तर पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये आहे. या माध्यमातून मला अशी प्रशासनाला विचारणा करायची आहेत, लोकप्रतिनिधींना विचारणा करायची आहे का जी बिबट सफारीचं जे काही नाटक नाचत होतं एवढे दिवस, पुढे बारामतीला गेली, परत जुन्नरला आणली, किती उपोषणं झाली, काय झाली, ही बिबट सफारी हवेत आहे का रस्त्यावरती आहे हे जनतेला कळलं पाहिजे. जुन्नर तालुक्याच्या तुम्हाला फक्त निवडून येण्यासाठी तुम्ही लोकांना काही आश्वासनं देता, इथं जनतेचा जीव जातो बिबट्यांमुळे. यांचा बंदोबस्त कोण करणार? 1, 2, 5, 10 बिबट्यांची बिबट सफारी करून काही फायदा होणार नाही. या बिबट्याला गोळ्या घालायचा आदेश सर्वसामान्य माणसांना द्या. माणसाच्या जीवापेक्षा बिबट्याचा जीव हा महत्वाचा नाही, असं या माध्यमातून मला तळतळून सांगूशी वाटतं. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि तहसीलदारांना आम्ही आता माऊली शेठ असतील, शरदांना चौधरी असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देणार आहोत. सरकारने याची दखल घेऊन जुन्नर तालुका नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी करून ओला दुष्काळ जाहीर करावा व या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा. अन्यथा जुन्नर तालुक्यातील शेतकरी हे हातात हत्यार घेतल्याशिवाय इथून पुढे राहणार नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.